नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत, जो प्रत्येक घराशी संबंधित आहे. आजकाल लहान वयातही अनेकांना शुगर म्हणजेच मधुमेह होत आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, शुगर होण्याआधीच ती टाळता येते का? उत्तर आहे होय. अनेक प्रकरणामध्ये योग्य जीवनशैलीमुळे धोका कमी करता येतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 सवयी सांगणार आहे, ज्या नियमित पाळल्यास मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, रोज चालण्याची सवय लावा. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे वेगाने चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे शरीर इन्सुलिन अधिक प्रभावीपणे वापरू शकते, वजन नियंत्रणात राहते आणि रक्तातील साखर संतुलित होण्यास मदत होते. नंबर 2, वजन नियंत्रणात ठेवा. पोटाभोवती वाढलेली चरबी ही मधुमेहाचा महत्त्वाचा जोखीम घटक आहे. जर वजन जास्त असेल, तर अगदी 5 ते 10 वजन कमी झाले तरी मधुमेहाचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. नंबर 3, साखर आणि गोड पदार्थ कमी करा. थंड पेये, मिठाई, केक, बिस्किटे आणि जास्त साखर असलेले पदार्थ रोज खाण्याऐवजी विशेष प्रसंगी मर्यादित प्रमाणामध्ये खा. गोड खाण्याची इच्छा झाली तर फळांचा पर्याय निवडा. नंबर 4, संतुलित आहार घ्या. ताटात भरपूर भाज्या, डाळी, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि पुरेसे प्रथिने असावीत. जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो टाळा. 5, पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तासाची शांत झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे. झोप अपुरी राहिल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. 6, ताणतणाव कमी करा. सततचा मानसिक ताण रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतो. ध्यान, प्राणायाम, नामस्मरण किंवा आवडत्या छंदासाठी वेळ द्या. नंबर 7, धूम्रपान आणि तंबाखू टाळा. धूम्रपान आणि तंबाखूचा वापर अनेक गंभीर आजारासोबत मधुमेहाचा धोकाही वाढवतो. आजच हा निर्णय घ्या आणि ते पूर्णपणे बंद करा. नंबर 8, नियमित आरोग्य तपासणी करा. विशेषतः वय 35 ते 40च्या दरम्यान असेल तर वर्षानंतर किंवा कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असल्यास रक्तातील साखरेची तपासणी वेळोवेळी करून घ्या. रोग लवकर समजल्यास नियंत्रण करणे सोपे जाते. नंबर 9, पाणी पुरेसे प्या. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. साखरयुक्त पेयाऐवजी साधे पाणी किंवा साखर नसलेले पेय अधिक योग्य आहेत. नंबर 10, कुटुंबात इतिहास असेल तर अधिक काळजी घ्या. आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असेल तर तुमचा धोका वाढू शकतो. मात्र योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रण यामुळे हा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची लक्षणे. खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे. वारंवार तहान लागणे, वारंवार लघवी होणे, अचानक वजन कमी होणे, सतत थकवा, जखमा उशिरा भरून येणे, धूसर दिसणे ही लक्षणे इतर कारणांनीही होऊ शकतात. त्यामुळे स्वतः निदान न करता तपासणी करून घ्या. लोकांच्या सामान्य चुका. अनेक जण म्हणतात, "मी गूळ खातो, त्यामुळे शुगर होत नाही. मध खाल्ला तर काही होत नाही. फक्त औषधी काढे घेतले की शुगर होत नाही." हे गैरसमज असू शकतात. गूळ आणि मध यामध्येही नैसर्गिक साखर असते. कोणताही घरगुती उपाय मधुमेह होणार नाही याची हमी देत नाही. योग्य जीवनशैली आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला हेच महत्त्वाचे आहेत. याचा निष्कर्ष असा आहे, मित्रांनो,
मधुमेह हा अचानक एका दिवसात होत नाही. तो अनेक वर्षाच्या जीवनशैलीशी संबंधित असू शकतो. आजपासून या 10 सवयी अंगीकारा. त्यामध्ये रोज चालणे, चालायला सुरू करा. वजन नियंत्रणात ठेवणे, संतुलित आहार घ्या, गोड पदार्थ मर्यादितच घ्या, पुरेशी झोप घ्या, ताणतणाव कमी करा, धूम्रपान शक्यतो करू नका आणि नियमित तपासणी करा. पुरेसे पाणी पिया. कुटुंबात जर मधुमेहाचा इतिहास असल्यास विशेष काळजी घ्यावी. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आज घेतलेली छोटी काळजी उद्याचे मोठे आजार टाळण्यास मदत करू शकते. म्हणून या गोष्टीचा विचार तुम्ही निश्चित केला पाहिजे. धन्यवाद.